राम राम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅट्सन ॲग्रो प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे रिझल्ट फायनली अनाऊन्स झालेले आहेत. जुलै 18 म्हणजे 2025 रोजी ह्या ठिकाणी म्हणजे कालच ह्या ठिकाणी काय झालेले आहेत रिझल्ट्स मित्रांनो अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये मित्रांनो कंपनीने काही इंपॉर्टंट अनाउन्समेंट्स केलेले आहेत का त्याविषयी आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मित्रांनो, कंपनीने 6 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे. ऑलमोस्ट मित्रांनो 600% हा डिव्हिडंड आहे ॲज पर द फेस व्हॅल्यू. सो मित्रांनो, हा जो काही डिव्हिडंड आहे तो काय केला जाणार आहे, त्याची रेकॉर्ड डेट मित्रांनो असणार आहे 24 जुलै. ओके, ही याची रेकॉर्ड डेट असणार आहे. त्याच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या डिव्हिडंडचा लाभ घेता येईल. आणि ऑगस्ट 16च्या अगोदर ह्या ठिकाणी काय केलं जाईल, डिव्हिडंड इन्व्हेस्टर्सना ह्या ठिकाणी पे केला जाईल. सो ही एक इंपॉर्टंट अनाउन्समेंट यांनी काय केलेलं आहे ह्या ठिकाणी केलेली आहे. सो चला आता आपण चर्चा करूया मित्रांनो की कंपनीचे जे काही व्हॅल्युएशन्स आहेत ते व्हॅल्युएशन्स कसे आहेत आणि सध्याच्या लेवलवरती आपण ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतो का. आता मित्रांनो, ही कंपनी काय करते बघा, हॅट्सन ॲग्रो प्रोडक्ट्स जी कंपनी आहे ती नेमकं काय करते, जे काही मिल्क प्रोडक्ट्स आहेत ते मिल्क प्रोडक्ट्स बनवण्याचं आणि त्याचं मार्केटिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी काय करते. ओके, चला आता आपण बघूया की सेल्स कशी राहिलेली ह्या क्वार्टरमध्ये. सेल्सचा तुम्ही विचार केला 2535 कोटींची सेल्स आहे. मागील क्वार्टरमध्ये 2210 कोटी रुपयांची सेल्स होती. सो डेफिनेटली क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्समध्ये आपल्याला काय मिळते, एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. जून 2024चा जर विचार केला तर मागील वर्षामध्ये 2375 कोटींची सेल्स होती, जी आता ह्या क्वार्टरमध्ये मित्रांनो चांगलीच वाढलेली आहे. म्हणजे इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती सेल्समध्ये वृद्धी आपल्याला दिसते. 2165 कोटी रुपयांचे खर्च झालेले आहेत आणि 370 कोटी रुपयांचा मित्रांनो कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट झालेला आहे. 3 कोटींचे ऑदर इन्कम्स मित्रांनो ऑदर रिसोर्सेसमधून ह्या कंपनीने कमवलेले आहेत. इंटरेस्टचा विचार केला तर 43 कोटी रुपयांचं व्याज कंपनीने ह्यांच्या कर्जांवरती पे केलेलं आहे. आता नेट प्रॉफिटचा विचार करूया मित्रांनो. नेट प्रॉफिट जर बघितला 148 कोटींचा आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 50 करोड रुपयांचा होता. सो ऑलमोस्ट मित्रांनो प्रॉफिट काय झालेला आहे, 3x या ठिकाणी झालेला आहे. आणि जून 2024मध्ये 131 कोटी रुपये होता. त्याचा जर तुम्ही विचार केला तरीसुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर बेसिसवरती चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. सो डेफिनेटली मित्रांनो, जे काही रिझल्ट्स आहेत ते एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट्स आहेत ह्या क्वार्टरचे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ह्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थित ठरू शकतं का त्याविषयी आपण मित्रांनो थोडीशी चर्चा करूया. सो सर्वप्रथम मित्रांनो, कंपनीचा जर तुम्ही परफॉर्मन्स बघितला, लॉंग टर्म परफॉर्मन्स जर बघितला तर तुम्ही बघू शकता एका चांगल्या अपट्रेंडमध्ये हा स्टॉक मित्रांनो आपल्याला दिसतोय. पण व्हॅल्युएशनचा जर मित्रांनो विचार केला, व्हॅल्युएशन अत्यंत हाय आहेत. 70चा मित्रांनो पी आहे, एक लार्ज कॅप कंपनी असून सुद्धा. आणि बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर 77 रुपयाची बुक व्हॅल्यू आणि 949 रुपयांचं मित्रांनो करंट प्राईस आहे. सो बुक व्हॅल्यू आणि पीईचा विचार करता स्टॉक काय खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयडचा जर विचार केला तुम्ही तर ह्या ठिकाणी 13.3% आणि 17.3% आपल्याला दिसतोय. रिटर्न ऑन इक्विटी 17.3% आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 13.3%. आणि डेट टू इक्विटी रेशो अर्थातच मित्रांनो थोडासा हाय आहे, इतका असायला नको होता. साधारणतः 1.5च्या आसपास मित्रांनो डेट टू इक्विटी रेशो आहे. सो डेट कंपनीवर अर्थातच जास्त आहे, पण कंपनीचा रेव्हेन्यू खूप चांगला असल्या कारणाने स्टॉकने एक चांगली मोमेंटम आपल्याला दाखवलेलं आहे. सो मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो काय होऊ शकतं, या स्टॉकमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते. डेफिनेटली मित्रांनो एक साधारणतः 3 ते 4%